थांब, स्क्रोल करू नकोस, कारण पुढच्या काही मिनिटात तू जी कथा ऐकणार आहेस ती तुझ्या मनाला हादरून टाकेल. शेवटी फक्त एकच प्रश्न उरेल, असं का केलं? ज्या बापाने स्वतःच्या पोटाला चिमटा काढून पायात चप्पल नसताना उन्हातान्हात कष्ट केले आणि मुलाला शहरात राजासारखं वाढवलं, याचं मुलाने आणि घमंडी सुनेने पैशाच्या नशेत बापाला एका कुत्र्यासारखं अंगणात दोरीने बांधून ठेवलं. पण नियतीचा खेळ मोठा विचित्र असतो. ज्या वकिली कागदावर त्यांनी म्हाताऱ्या बापाचा जबरदस्तीने अंगठा घेतला होता, तोच कागद त्यांच्या विनाशाचं कारण बनणार होता. कथा सुरू करण्यापूर्वी माझ्या सर्व प्रेमळ आजी-आजोबांना आणि आई-बाबांना आणि मोठ्या भावा-बहिणींना एक छोटी विनंती. व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब लिहिलंय यावर तुमच्या हाताने एकदा बोट लावा. हे अगदी फुकट आहे. यामुळे तुमच्या या मुलाच्या सुंदर गोष्टी तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चला डोळ्यात पाणी आणणारी ही सत्यकथा सुरू करूया. साताऱ्याच्या एका छोट्याशा गावात 68 वर्षांचे पंढरीनाथ आजोबा राहत होते. काळी कसरलेली आकृती, चेहऱ्यावर कष्टाच्या खोल रेषा, पांढरे झालेले केस आणि अंगावर साधे धोतर शर्ट. पंढरीनाथ आजोबा म्हणजे गावातील एक सरळ आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व. 25 वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नी राधाबाई यांचे निधन झाले होते. तेव्हापासून पंढरीनाथांनी दुसरा विवाह केला नाही. त्यांच्या आयुष्याचा एकच ध्यास होता, त्यांचा एकुलता एक मुलगा महेश. पंढरीनाथांकडे गावात 5 एकर बागायती जमीन होती. या जमिनीवर त्यांनी दिवस रात्र घाम गाळला. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा मुसळधार पाऊस, पंढरीनाथ कधी शेतातून मागे हटले नाहीत. स्वतःसाठी साधे कपडेही त्यांनी कधी विकत घेतले नाहीत. वर्षानुवर्ष फाटलेली चप्पल साधून वापरली. का? तर शहरात शिकणाऱ्या महेशला पैशाची कमी पडू नये म्हणून. महेश पुण्याला मोठ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिक्षण घेत होता. दर महिन्याला पंढरीनाथ बँकेत जाऊन शेतीतून आलेले पैसे महेशला पाठवून द्यायचे. पंढरी अण्णा, स्वतःच्या शरीराची काही काळजी आहे का नाही? मुलाला शहरात एवढा पैसा पाठवता, पण स्वतःचा सुका तुकडा खाता? शेजारचे सखाराम काका अनेकदा म्हणायचे. यावर पंढरीनाथ नेहमी हसून उत्तर द्यायचे, सखा भाऊ, माझा महेश एकदा मोठा साहेब झाला ना की माझे सगळे कष्ट फिटतील. तो खूप गुणी मुलगा आहे माझा. कालांतराने महेशचे शिक्षण पूर्ण झाले. त्याला पुण्याच्या एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत मोठी नोकरी लागली. त्याचा पगार लाखाच्या घरात गेला. पंढरीनाथांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी गावात पेढे वाटले. काही दिवसांनाच महेशचे लग्न कविता नावाच्या एका मुलीशी ठरले. कविता ही पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाची बिल्डरची मुलगी होती. तिच्या घरात पैशाची प्रचंड रेलचेल होती आणि साहजिकच तिच्या अंगात श्रीमंतीचा कमालीचा घमेंड होता. पंढरीनाथांनी आपल्या शेतातील पिकांचे पैसे आणि बँकेतील पुंजी जमा करून मोठ्या थाटामाटात महेशचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही महिने व्यवस्थित गेले. एक दिवस महेश आपल्या आलिशान कारमधून गावी आला. त्याने पंढरीनाथांचे हातात घेतले आणि म्हणाला, बाबा, आता तुम्ही या वयात गावी एकटे राहून शेतीचे कष्ट करू नका. मी पुण्यात एका मोठ्या 3 BHK फ्लॅट घेतला आहे. तुम्ही माझ्यासोबत शहरात चला, तिथे सुखाचं राहा. भोळ्या पंढरीनाथांना वाटले की मुलाला आपली काळजी वाटते आहे. त्यांनी विचार केला नाही की आता म्हातारपणात नातवंडासोबत खेळावे आणि सुखाचे श्वास घ्यावे. महेशने सुचवले की शहरात फ्लॅटचे कर्ज, होम लोन फेडण्यासाठी आणि व्यवसायासाठी काही पैशाची गरज आहे. पंढरीनाथांनी जराही विचार न करता आपल्या 5 एकर जमिनीपैकी 3 एकर जमीन विकली. त्यातून आलेले 40 लाख रुपये त्यांनी महेशच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. स्वतःचे सामान एका छोट्या ट्रकीत भरून ते महेश सोबत पुण्याच्या फ्लॅटमध्ये आले. पुण्यातील त्या हायफाय सोसायटीमध्ये पाऊल ठेवताच पंढरीनाथांचे डोळे चक्रावले. इतके मोठे घर, महागडे सोफे, काचेच्या वस्तू, पण दुर्दैवाने त्या घरात सिमेंटच्या भिंतीशिवाय कोणतीही माया नव्हती. घरात आल्याच्या पहिल्याच दिवशी सुनेचा म्हणजेच कविताचा रंग बदलला. पंढरीनाथ पायातली चप्पल काढून हॉलमध्ये आले तेव्हा कविताने तोंड वाकडे केले. महेश, मी तुला आधीच सांगितले होते, तुझ्या बाबांना शहरात आणताना त्यांचे राहणीमान बदलून आण. हे काय धोतर आणि मळका शर्ट घालून हॉलमध्ये फिरत आहेत? संध्याकाळी माझे हाय
सोसायटीतल्या मैत्रिणी येणार आहेत. त्यांच्यासमोर मला किती लाज वाटेल यांचा विचार केला आहे का? कविता बेडरूम मध्ये महेश्वर मोठ्याने ओरडत होती. पंढरीनाथ हॉलमध्ये बसले होते. कविताचा आवाज इतका मोठा होता की तिचे प्रत्येक वाक्य पंढरीनाथांच्या काळजात बाणासारखे रुतत होते. त्यांना वाटले महेश आपल्या बायकोला समजवेल, पण महेश शांत राहिला. तो कविताच्या वडिलांच्या पैशापुढे आणि तिच्या प्रभावापुढे पूर्णपणे दबला गेला होता. तो बायकोचा गुलाम झाला होता. दिवसा मागून दिवस जात होते आणि पंढरीनाथांचा छळ वाढत होता. कविताने सर्वात आधी पंढरीनाथांना हॉलमधील सोफ्यावर बसण्यास मनाई केली. तुम्ही शेतात काम केलेले माणूस, तुमच्या कपड्यांना मातीचे वास येतो, आमचे सोफे खराब होतात, असे ती स्पष्टपणे म्हणाली. पंढरीनाथांनी मूकपणे तो अपमान सहन केला आणि ते त्यांच्या लहान खोलीत चटई टाकून बसू लागले. त्यानंतर त्यांचा जेवणाचा हक्कही हिरावून घेतला गेला. डायनिंग टेबलवर महेश आणि कविता एकत्र जेवायचे, तर पंढरीनाथांना रात्रीचे उरलेले जेवण एका ॲल्युमिनियमच्या थाटात देऊन स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात जमिनीवर बसून जेवावं लागायचे. महेश हे डोळ्यांनी पाहायचा, पण त्याचे तोंड उघडत नव्हते. रक्ताचे नाते पैशाच्या हव्यासापोटी गोठून गेले होते. एक दिवस दुपारी कविताच्या घरात तिच्या श्रीमंत मैत्रिणीची किटी पार्टी सुरू होती. सर्व महिला महागड्या साड्या नेसून हसत खिदळत बसल्या होत्या. पंढरीनाथांना खोकल्याचा त्रास होता. खोलीत बसून त्यांना जोरात खोकला आला. तो आवाज ऐकून कविताच्या एका मैत्रिणीचं नाक मुरडले. कविता, हा कसला विचित्र आवाज येतोय ग तुझ्या घरातून? कोणी नोकर ठेवलाय काय? गावंढळ. कविताचा पारा चढला. मैत्रिणीसमोर आपली नाचक्की झाली असे तिला वाटले. तिने रागाच्या भरात पंढरीनाथांच्या खोलीत दरवाजा उघडला. त्यांचा हात गदागदा हलवून तिने त्यांना हॉलमध्ये ओढत आणले. लाज वाटत नाही का तुम्हाला? घरात पाहुणे आलेत आणि तुम्ही असा घाणेरडा खोकल्याचा आवाज काढत आहात. तुमच्या या गावंढळ वागण्यामुळे माझी पत खराब होते. या सोसायटीत निघून जा इथून. कविताने पंढरीनाथांना थेट घराच्या मुख्य दरवाजाबाहेर ढकलून दिले. त्यांचे धोतर आणि जुनी ट्रक बाहेर फेकून दिली. संध्याकाळी महेश घरी आल्यावर कविताने त्याला धमकी दिली. महेश, जर तुझा हा म्हातारा बाप या घरात राहिला तर मी आजच्या आज घटस्फोट देईन आणि माझ्या डॅडला सांगून तुझ्यावर घरगुती हिंसेची केस टाकेन. तुझी नोकरी जाईल आणि तू रस्त्यावर येशील. भ्याड महेश घाबरला. त्याने आपल्या जन्मदात्या बापाचा विचार केला नाही. तो फ्लॅटच्या खाली आला. फ्लॅटच्या पार्किंग एरियाच्या मागे, जिथे सोसायटीचा कचरा टाकला जायचा आणि कुत्रे फिरायचे, तिथे एक लहान पत्र्याचे शेड होते. महेशने पंढरीनाथांना तिथे नेले. बाबा, तुम्ही आता काही दिवस इथेच राहा. कविता खूप रागात आहे. मी तुम्हाला जेवण इथे आणून देत जाईन. वर फ्लॅटमध्ये येऊ नका. महेश एवढं बोलून निघून गेला. पावसाळ्याचे दिवस सुरू होते. त्या पत्र्याच्या शेडमधून पाणी गळायचे. रात्रभर डास चावायचे. गार वारा सुटायचा. पंढरीनाथ आजोबा त्या खाटेवर पडून रात्रभर रडायचे. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य संपवले, तोच मुलगा आज त्यांना कचऱ्याच्या जागी ठेवून वरच्या फ्लॅटमध्ये एसी मध्ये झोपत होता. पण मित्रांनो, कविता आणि महेशचा हव्यास एवढ्यावरच थांबणार नव्हता. त्यांना माहित होतं की पंढरीनाथांच्या नावावर अजूनही गावातील 2 एकर उरलेली शेत आणि बँक खात्यात म्हातारपणाचे काही पुंजी शिल्लक आहे. ही उरलेली संपत्ती बळकावण्यासाठी कविताने एक भयानक कट रचला. तिने गुंडांना बोलवून स्वतःच्या सासऱ्याला त्या अंगणातल्या खाटेला दोरीने घट्ट बांधून ठेवले. मग पुढे काय झालं ते काळोख्या रात्री महेश आणि कविताने म्हाताऱ्या बापावर काय अत्याचार केला आणि कोणत्या वकिली पत्राचा उल्लेख थंबनेलवर आहे, ज्याने या दोघांचे गेम उलटवला, हे जाणून घेण्यासाठी चला जाऊया कथेच्या दुसऱ्या भागाकडे. पैशाची हाव माणसाला प्राणी बनवते, पण जेव्हा पोटाचा मुलगाच कसाही बनतो तेव्हा न्याय करण्यासाठी देवाला स्वतः उतरावं लागते. भाग 1 मध्ये आपण पाहिले की पंढरीनाथ आजोबांना पत्र्याच्या शेडमध्ये ठेवले गेले. आता भाग 2 मध्ये क्रूरतेचा असा कळस तुम्ही पाहाल जो तुमच्या अंगावर काटा आणेल. चला पाहूया पुढे काय घडले. पार्किंगच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात पंढरीनाथ आजोबांचे दिवस नरकासारखे चालले होते. सोसायटीतील काही सुजाण लोकांना महेशचे हे वागणे आवडत नव्हते, पण कविताच्या वडिलांच्या वकिली आणि पैशाच्या भीतीमुळे कोणीही मध्ये पडत नव्हते.
कविता रोज सकाळी पंढरीनाथांना फक्त 2 सुक्या पोळ्या आणि पाणी द्यायची. ती जेवणही लांबून थाटात फेकायची, जसे एखाद्या जनावराला दिले जाते. दरम्यान कविताच्या वडिलांच्या एका ओळखीच्या एजंटने कविताला सांगितले की गावातल्या ज्या 2 एकर जमिनीवर पंढरीनाथांचे नाव आहे, त्या जमिनीच्या बाजूने आता एक मोठा सरकारी हायवे, नॅशनल हायवे जात आहे, ज्यामुळे त्या 2 एकर जमिनीची किंमत आता करोडोच्या घरात गेली आहे. ही बातमी ऐकताच कविताच्या डोळ्यात पैशाची हाव चमकली. करोडो रुपये महे जर ती जमीन त्या म्हाताऱ्याच्या नावावर राहिली तर तो ती कोणालाही देऊन टाकेल. आपल्याला आत्ताच्या आत्ता ती जमीन आणि त्याचे बँक खाते आपल्या नावावर करून घ्यावे लागेल, क- कविता महेशला म्हणाली. महेशने वकिलांकडून सर्व कायदेशीर कागदपत्र तयार करून घेतली, ज्यावर लिहिलं होतं की पंढरीनाथ स्वतःच्या इच्छेने आपली संपूर्ण संपत्ती आणि बँकेतील सर्व अधिकार त्यांचा मुलगा महेश याच्या नावावर करत आहे. त्या रात्री पुण्यात मुसळधार पाऊस पडत होता. विजा कडकडत होत्या. रात्रीचे साधारण 12:30 वाजले होते. पंढरीनाथ आजोबा शेडमध्ये थंडीने कुडकुडत खाटेवर झोपले होते. अचानक शेडचा दरवाजा जोरात उघडला गेला. महेश, कविता आणि त्याच्यासोबत 2 अनोळखी धष्टपुष्ट गुंड आत आले. त्यांच्या हातात टॉर्च आणि जाड दोऱ्या होत्या. "बाबा, उठा, गुपचूप या कागदावर अंगठा उमटवा," महेशने कागद पुढे करत अत्यंत निर्घृण आवाजात सांगितले. पंढरीनाथांनी डोळे उघडले. समोर आपल्याच मुलाला आणि सुनेला पाहून ते थरथर कापले. त्यांनी त्या कागदपत्रावर नजर टाकली, ज्यावर मोठ्या अक्षरात प्रॉपर्टी ट्रान्सफर असे लिहिले होते. "नाही महेश, मी यावर अंगठा देणार नाही. ही जमीन माझी वडिलापार्जित आहे. तुझ्या आईची शेवटची आठवण आहे ती. तुला शहरात घर घ्यायला जमीन विकून आधीच 40 लाख दिले. आता हे उरलेले शेत मी विकू देणार नाही." पंढरीनाथ अश्रू ढाळत म्हणाले. "ओ म्हाताऱ्या, जास्त नाटक करू नकोस. सरळ हाताने अंगठा देतोय की हात तोडून अंगठा घेऊ?" कविताने पंढरीनाथांचे केस पकडून त्यांना जोरात झटका दिला. "महेश, सांग, तुझ्या बायकोला असा छळ करू नका माझा. मी तुमचा बाप आहे रे." पंढरीनाथांनी महेशचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला, पण महेशने आपले पाय मागे घेतले. त्यांच्या डोळ्यात बापाविषयीची दया पूर्णपणे संपली होती. "कविता हा असा ऐकणार नाही. घ्या रे याला," महेशने गुंडांना इशारा केला. त्या 2 गुंडांनी पंढरीनाथांना आजोबांना पकडले. आजोबांचे सुटण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या म्हाताऱ्या शरीरात इतकी ताकद कुठून असणार. गुंडांनी आजोबांचे हात पाठीमागे फिरवले आणि त्यांना त्या सिमेंटच्या खांबाला आणि खाटेच्या जाड दोरीला घट्ट बांधून ठेवले. दोरी इतकी घट्ट बांधली होती की आजोबांच्या हातापायातून रक्त येऊ लागले होते. पंढरीनाथ आजोबा हताश होऊन खांबाला बांधलेले होते. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. कविताने हसत शाईचे निळे पॅड पुढे केले. महेशने बापाचा उजवा हात जोरात ओढला, त्यांचा अंगठा शाईमध्ये बुडवला आणि सर्व कायदेशीर कागदपत्रावर एकामागून एक जबरदस्तीने उमटवला. "झाला गेम फिक्स," कविता मोठ्याने हसली. तिच्या चेहऱ्यावर अमानुष आनंद आला. "महेश, आता गावाकडची करोडोची जमीन आपल्या झाली. हा म्हातारा आता काहीच करू शकत नाही. कोर्टात गेला तरी हा अंगठा त्याचाच आहे हे सिद्ध होईल." महेशने कागदपत्रे नीट फाईलमध्ये ठेवली. पंढरीनाथांनी अत्यंत जड आवाजात विचारले, "महेश, जमीन तर घेतली रे माझी. आता तरी मला या दोऱ्यातून सोडा. नाही आता सोडला तर उद्या सकाळी आम्ही वकिलांकडे जाऊन ही फाईल जमा करू. मगच तुला सोडले जाईल. तोपर्यंत इथेच पडून राहा," कविता क्रूरपणे म्हणाली. ते सर्वजण शेडचा दरवाजा बाहेरून बंद करून वर आपल्या फ्लॅटमध्ये निघून गेले. पंढरीनाथ आजोबा त्या काळोख्या रात्री मुसळधार पावसात रक्ताळलेल्या हातांनी त्या खांबाला बांधलेले राहिले. शरीराच्या वेदनापेक्षा त्यांच्या मनाला झालेली जखम मोठी होती. ज्या मुलाला त्यांनी स्वतःच्या हाताने घास भरवला, त्याच मुलाने आज त्यांचे हात दोरीने बांधले होते. पण कविता आणि महेशला हे माहीत नव्हते की गेल्या आठवड्यात जेव्हा पंढरीनाथ गावाकडच्या एका बँकेच्या कामासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यासोबत गावातील त्यांचे बालमित्र आणि सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्ट निवृत्त वरिष्ठ वकील ॲडव्होकेट यशवंतराव
देशपांडे यांची भेट झाली होती. पंढरीनाथांनी आपल्यासोबत शहरात काय घडत आहे याची अचूक कल्पना यशवंतरावांना दिली होती. यशवंतरावांनी पंढरीनाथांना एक विशेष सल्ला दिला होता आणि त्यांच्याकडून काही गुप्त कागदपत्रावर स्वाक्षरी सिग्नेचर घेऊन ठेवली होती. पंढरीनाथ जरी अशिक्षित होते तरी ते कायदेशीर स्वाक्षरी करायचे अंगठा नव्हे. दुसऱ्या दिवशी सकाळी महेश आणि कविता अत्यंत आनंदाने ती अंगठ्याची फाईल घेऊन रजिस्ट्रार ऑफिस आणि त्यांच्या वकिलांकडे जाण्यासाठी फ्लॅटच्या खाली आले. त्यांनी शेडचा दरवाजा उघडला जेणेकरून त्या बापाचा वध करून त्याला सोडू शकतील. पण शेडचा दरवाजा उघडाच समोर दृश्य पाहून त्यांच्या हातातील फाईल जमिनीवर पडली. कारण पंढरीनाथ आजोबा तिथे नव्हते. त्याऐवजी तिथे पोलिसांची मोठी गाडी उभी होती आणि त्यांच्यासोबत पांढऱ्या कडक कपड्यात ॲडव्होकेट यशवंतराव देशपांडे उभे होते. यशवंतरावांच्या हातात एक लाल शिक्का असलेले अधिकृत वकिली पत्र होते. त्या वकिली पत्रात असे काय लिहिले होते ज्याने महेश आणि कविता एका सेकंदात भिकारी होणार होते. न्यायाच्या घरात उशीर असतो पण अंधेर नसतो. ज्या संपत्तीसाठी मुलाने बापाला बांधले तीच संपत्ती आता त्यांच्या गळ्याचा फास बनणार होती. ॲडव्होकेट यशवंतरावांच्या हातातील एका वकिली पत्राने कसा फासा उलटवला चला पाहूया या अंतिम भागात. सकाळी साधारण 9 वाजता महेश आणि कविता नशेत खाली आले. पण तिथे आधीच पोलिसांचा ताफा हजर होता. सोसायटीचे सर्व लोक जमा झाले होते. पंढरीनाथ आजोबांना दोऱ्यांतून सोडून सन्मानाने एका खुर्चीवर बसवले होते आणि त्यांच्या जखमावर डॉक्टर मलमपट्टी करत होते. हे काय चाललंय इथे? माझ्या पार्किंग एरियामध्ये पोलीस काय करताय? महेशने ओरडून विचारले. तेव्हा पांढऱ्या वकिले पोशाखातील ॲडव्होकेट यशवंतराव देशपांडे पुढे आले. त्यांचा चेहरा अत्यंत गंभीर आणि करारी होता. महेश, तुझ्या पापाचा घडा आता भरला आहे. स्वतःच्या जन्मदात्या बापाला संपत्तीसाठी बांधून ठेवल्याबद्दल तुझ्यावर आणि तुझ्या या घमंडी बायकोवर सिनियर सिटीझन ऍक्ट आणि अटेम्प्ट टू एक्स्टॉर्शन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता पुढे आली आणि मोठ्याने हसली. ओ वकिला, कायदे आम्हाला शिकू नको. हे बघा कागदपत्रे, यावर म्हाताऱ्याचा अंगठा आहे. गावाकडची संपूर्ण जमीन आणि त्याचे पैसे आता कायदेशीररित्या आमचे आहेत. तुम्ही काहीच करू शकत नाही. यशवंतराव शांतपणे हसले. त्यांनी आपल्या बॅगेतून एक अधिकृत वकिली पत्र, लीगल नोटीस विथ ट्रस्ट डीड काढले, ज्यावर सरकारी राजमुद्रा आणि न्यायालयाचा शिक्का होता. कविता आणि महेश, नीट ऐका. पंढरीनाथ अण्णा हे जरी शेतकरी असले तरी ते बँकेच्या आणि कायदेशीर व्यवहारावर नेहमी त्यांची अधिकृत स्वाक्षरी सिग्नेचर करतात. ते कधीही अंगठा थंब वापरत नाहीत. त्यांचा पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेच्या सर्व रेकॉर्डवर त्यांची स्वाक्षरी आहे, यशवंतरावांनी सांगितले. हे ऐकताच महेशच्या चेहऱ्यावर रंग उडाला. त्याने फाईल उघडून पाहिली तर त्याच्यावर फक्त अंगठे होते. यशवंतरावांनी वकिली पत्र वाचायला सुरुवात केली. दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जेव्हा अण्णा गेल्या महिन्यात गावी आले होते तेव्हाच त्यांनी तुमच्या या काळ्या मनाचा अंदाज आला होता. त्यांनी माझ्या सल्ल्यानुसार गावाकडची ती 2 एकर जमीन, ज्याची किंमत आता 5 करोड आहे, आणि त्यांच्या बँक खात्यातील सर्व पुंजी ही एका सार्वजनिक अनाथाश्रमात आणि गोशाळा ट्रस्टच्या नावावर आधीच ट्रान्सफर केली आहे. पंढरीनाथ अण्णा हे आता त्या ट्रस्टचे मुख्य विश्वस्त चीफ ट्रस्ट आहेत. म्हणजे ती जमीन आमची नाही. कविताचा आवाज थरथरू लागला. नाही, ती संपत्ती ट्रस्टची झाली आहे. आणि हे तुम्ही ज्या 3 BHK फ्लॅटमध्ये राहता, ज्या फ्लॅटसाठी पंढरीनाथ अण्णांनी जमीन विकून 40 लाख रुपये दिले होते, ते त्यांनी कर्ज म्हणून दिले होते, ज्याचा कायदेशीर करार माझ्याकडे आहे. इतकंच नाही तर घराचा राहिलेले हप्ते EMI अजूनही अण्णाच्या बँक खात्यातून वजा होतात. या वकिली पत्रानुसार अण्णा या फ्लॅटचे 50% मालक आहेत. यशवंतरावांनी न्यायाची कुऱ्हाड चालवली. यशवंतरावांनी पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी महेश आणि कविताच्या हातात बेड्या ठोकल्या. या वकिली पत्रानुसार पंढरीनाथ अण्णांनी तुम्हाला या घरातून बेदखल केले आहे. हा फ्लॅट आता सील केला जाईल.
आणि याचा निलाव करून अण्णांचे 40 लाख रुपये त्यांना परत केले जातील. कविता, तुझे वडिलांची जी संपत्ती आहे त्यावर आधीच सरकारने एका घोटाळ्याच्या केसमध्ये चौकशी सुरू केली आहे, ज्यामुळे तिथूनही तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही. तुम्ही दोघेही आता कायदेशीररित्या भिकारी झाला आहात. यशवंतरावांचा आवाज संपूर्ण सोसायटीत घुमला. कविता आणि महेश पोलिसांच्या पाया पडू लागले. बाबा, आम्हाला माफ करा. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्हाला पोलिसांच्या हवाली करू नका. आम्ही तुम्हाला वर फ्लॅटमध्ये राजासारखं ठेवू. महेश रडत रडत ओरडला. घमंडी कविताची संपूर्ण मस्ती जिरली होती. ती पंढरीनाथांच्या पायावर डोके ठेवून रडू लागली. बाबा, मला वाचवा. माझ्या वडिलांचा पैसाही बुडला आणि माझी प्रतिष्ठा गेली. मला जेलमध्ये पाठवू नका. पंढरीनाथ आजोबांनी आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात आता राग नव्हता, तर फक्त एक अथांग शांतता होती. त्यांनी महेशचा हात आपल्या हातातून सोडवला. महेश, जेव्हा मी त्या शेडमध्ये थंडीने कुडकुडत होतो, तेव्हा मी तुझा बाप होतो, पण तू फक्त पैशाचा मुलगा झालास. म्हातारपणात बापाला आधार देण्याऐवजी तू माझे हात बांधलेस. आज कायद्याने तुझे हात बांधले आहेत. भोग आता तुझ्या कर्माची फळे. पंढरीनाथ आजोबांनी तोंड फिरवले. पोलिसांनी महेश आणि कविताला गाडीत टाकले आणि घेऊन गेले. सोसायटीतील सर्व लोक पंढरीनाथ आजोबांच्या स्वाभिमानाला आणि यशवंतरावांच्या न्यायाला टाळा वाजवून दाद देऊ लागले. ॲडव्होकेट यशवंतरावांनी आजोबांना हाताला धरून गाडीत बसवले. चला अण्णा, आता शहरात राहण्याची गरज नाही. आपल्या गावी चला. तिथे आपण अनाथ मुलांसाठी आणि गोशाळासाठी मोठे काम करू. तिथे तुम्हाला तुमचा मान सन्मान पुन्हा मिळेल. पंढरीनाथ आजोबांनी पुण्याच्या त्या सिमेंटच्या फ्लॅटवर एक शेवटची नजर टाकली. तिथे सुखाचा आलेख शून्य होता. ते यशवंतरावांसोबत आपल्या गावी निघून गेले. तिथे त्यांनी उर्वरित आयुष्य अनाथ मुलांच्या सेवेत घालवले. त्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले. त्यांचे नाव महाराष्ट्रात पूर्ण आदराने घेऊ लागले. तर दुसरीकडे महेश आणि कविता जेलमध्ये कोठडीत स्वतःच्या कर्मावर रडत राहिले. तर मित्रांनो, काय शिकायला मिळालं या कथेतून? पैसा आज आहे आणि उद्या नाही, पण आई वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांचे कष्ट कधीच विसरू नका. देव सगळ्यांचा हिशोब ठेवत असतो. जर तुम्हाला पंढरीनाथ आजोबांचा हा लढा आणि ही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल, तर तुमच्या या भावाच्या चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आई बाबा लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. लवकरच भेटू एका नवीन आणि कडक कथेत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या तुमच्या स्क्रीनवर 2 कथा आहे. याच्याहूनही सुंदर आहे. नक्की बघा.